न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. जुन्या पेन्शन मेळाव्यात शिक्षण मंत्र्यांसमोरच कर्मचारी आक्रमक. जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांचा शिर्डी इथं मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. यावेळी आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी केसरकर यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली. या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी आग्रह धरत कार्यक्रम अर्धवट सोडून काढता पाय घेतला. केसरकर यांनी सर्वप्रथम उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना याबाबत भाष्य केले. तसेच आतापर्यंत तुमच्या अडचणी दूर करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनीच केले असे सांगताना आपण शालेय शिक्षण सेवकांना लाभ दिला असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्राचे महामहिम मंत्री माननीय श्री दीपकजी केसरकर साहेबांचा आगमन या ठिकाणी झाला आहे. स्वागत करायचं आहे. सन्मान मागच्या समोर बसा. स्वागत करायचं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा संदेश घेऊन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री सन्माननीय दीपक केसरकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. इथं जोरदार टाळ्या. ये घोष पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा. पेंशन की बात करेगा वही देश पे राज करेगा. ओपीएस ओपीएस पेंशन 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 पेंशन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. भूषण लोकराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. मित्रांनो नमस्कार. एक मिनिट मित्रांनो, या ठिकाणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर साहेब आणि आपल्या संघटनेचा छावा प्राजक्त झावरे या ठिकाणी उपस्थित झालेला जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. मित्रांनो ऐका, मंत्री महोदय या ठिकाणी आपली बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी, शासनाची बाजू या ठिकाणी मांडण्यासाठी आलेले आहे. सोलापूरची टीम तोडकरी सर शासनाचे मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत. आपली शिस्त आहे संघटनेची आणि ती सगळ्यांनी पार करणारा सोलापूरचा जिल्हा आपला सर्वात बळकट टीम आहे. मित्रांनो, या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयाचं स्वागत या ठिकाणी होत आहे. शिक्षणाधिकारी कडू साहेब या ठिकाणी आहेत. आपलं सुद्धा स्वागत. कोपरगावचे गट शिक्षणाधिकारी त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी करतो. शबानाताई शेठ यांचं सुद्धा स्वागत आहे. हो तो मुख्य उचला. आदरणीय मंत्री साहेब, आता हे जे मैदान आहे हे काही वेळापूर्वी भरगच्च असं भरून होतो. मी या सर्वांच्या समोर आमची संघटनेची भूमिका अद्भुत विशद करतो. 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जशीच्या तशी जुनी पेन्शन मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची आमची स्थापना झालेली आहे. आणि जोपर्यंत जशीच्या तशी जुनी पेन्शन आम्हाला लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला कर्मचारी वर्ग माघार घेणार नाही असा ठराव आम्ही या अधिवेशनात पारित केलेला आहे. सोबतच ज्या काही सुधारणा पेन्शन योजनेमध्ये झालेल्या आहेत, जे लोक तुमच्याकडे येतात त्याच्यावर कुठल्याही महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा विश्वास, अशा अविश्वासू लोकांच्या पाठीमागे आपण राहू नये. आणि ह्या जुन्या पेन्शन संघटनेचे जे तरुण कर्मचारी आहे, या तरुण कर्मचाऱ्यांनी जो निर्धार व्यक्त केलेला आहे जुना पेन्शनचा, त्याबाबत शासनाचं जे काही धोरण आहे ते आपण या ठिकाणी मांडावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि राज्याध्यक्ष साहेब,
विजेतजी बोला. मित्रांनो शांततेत आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. प्रोटोकॉल म्हणा, मंत्री आहेत सन्माननीय राज्याचे, तोपर्यंत आदरणीय होते सर आपल्याला काही दोन गोष्टी सांगा. सर्वांना नम्र विनंती आहे. सन्माननीय मंत्री महोदय हे मुख्यमंत्री महोदय यांचा निरोप घेऊन आलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचा सन्मान करू. या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. सहकारी मित्रांनो, आपल्या भावना प्रखर आहेत, आपल्या भावना रास्त आहेत आणि आपली मागणी सुद्धा एकच आहे. किती मागणी आहेत आपल्या? कोणती मागणी आहे? कोणती पाहिजे? सर्वांना पाहिजे. सन्माननीय महोदय, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कर्मचारी सर्व विभागातील आहेत. गोंदियापासून ते मुंबईपर्यंत सर्व विभागातील कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांची प्रखर आणि प्रमुख एकच मागणी आहे, ती म्हणजे जुनी पेन्शन. या जुनी पेन्शनच्या वरवा हा संपूर्ण महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि याची एक मोठा भूकंपना या ठिकाणी आज शिर्डीत आलेला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करतोय. आपल्या माध्यमातून आमच्या या भावना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचाव्या. तसे पाहता आपल्याला फॅमिली पेन्शन, ग्रॅज्युटी या सर्व गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या आणि त्यांनी जर मनात आणलं तर आम्हाला जुनी पेन्शन सुद्धा ते नक्की देतील अशी आम्हाला आशा आहे. कारण आम्हाला माहित आहे जे नेता त्यांना आम्ही मागितलं तरी तो आमचा सन्मान आहे, तो आमचा हक्क आहे आणि आम्हाला ते संविधानाला दिलेलं आहे. आम्ही ते घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतोय, कर्मचाऱ्यांच्या भावना ओळखा. कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन संदर्भामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि या संतोषाची जाणीव आज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेली आहे. पोहोचली आहे की नाही? कर्मचारी असंतुष्ट आहे की नाही? साहेब, आम्हाला अभिमान आहे, आमच्या बहिणी लाडक्या झाल्या, पण साहेब नम्र विनंती आहे, हा कर्मचारी सुद्धा लाडका करावा. हा कर्मचारी वयाच्या 58 वर्षापर्यंत इमानदारीने सेवा करतोय आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर हक्काची पेन्शन मागतोय आणि आम्हाला माहिती आहे अनाथाचा नाद आहे. आमचा मुख्यमंत्री एकनाथ आहे आणि आमची हाक हा एकनाथ ऐकेल आणि आम्हाला पेन्शनचं वरदान देईल. आपणास विनंती करतो, आमच्या या कर्मचाऱ्यांच्या भावना आपण मुख्यमंत्री पर्यंत पोहोचवाव्या. पेन्शनच्या हक्काची अशी कशी देत नाही, अशी कशी देत नाही. एकच मिशन, पेन्शन 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 पेन्शन. धन्यवाद. धन्यवाद उगले सर. यानंतर आपल्या संघटनेचे कुटुंब प्रमुख माननीय विजयजी खांडेकर यांना मी आपल्या सर्वांच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. ज्यांनी आम्हाला लढायला शिकवलं असे आपल्या महाराष्ट्राचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि आपल्या पेन्शन राज्याधिवेशनाला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार माननीय श्री दीपकजी केसरकर साहेब आज आपल्या अधिवेशनाला उपस्थित झाले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. साहेब,
या महाराष्ट्रातला जो कर्मचारी आहे आपला आहे, आपल्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत नेण्याचं काम हा कर्मचारी खऱ्या अर्थानं करतो. परंतु जेव्हा तो रिटायर होईल, सेवानिवृत्त होईल, तेव्हा त्याचं म्हातारपण कसं असेल याची त्याला गॅरंटी नाही. येणाऱ्या काळामध्ये त्याचं भविष्य कसं असेल हे त्याला माहित नाही. आणि म्हणून मागच्या 8 वर्षापासून सतत आक्रोश कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या विषयावर आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही स्वागतच करतो की त्यांनी फॅमिली पेन्शन असेल, ग्रॅच्युइटी सारखा विषय असेल, ज्यांची जाहिरात आधी आली नंतर नियुक्ती झाली अशांचा विषय असेल, हे बरेचसे विषय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सोडवलेले आहेत. परंतु आता केंद्राने लागू केलेली UPS योजना आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा स्वीकारलेली आहे. परंतु या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्याला UPS योजना नाही पाहिजे. काय पाहिजे मग? आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना पाहिजे, जे 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना मिळते. आम्हाला त्या पेन्शन योजनेतून शाश्वती आहे की आमचं म्हातारपण योग्य होईल, आम्हाला अडचण जाणार नाही. आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे दूत म्हणून इथून आलेला आहात आणि निश्चित आमच्या भावना आपण मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवणार आहात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या पूर्वी जुनी पेन्शन योजना आपण लागू करावी आणि हा जो जेवढा महाराष्ट्रातला जनसमूह आहे, आमचा नारा काय आहे? जो देईल पेन्शन, जो देईल पेन्शन, वोट फॉर. आमचा कुठलाही धर्म नाही, पक्ष नाही, नेता नाही. जुनी पेन्शन हेच आमचं भवितव्य, म्हातारपणाची काठी आहे आणि हे निवडणुकीपूर्वी देऊन हा विषय सोडवावा. साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये जो देईल पेन्शन, जो देईल पेन्शन, वोट फॉर. काय पाहिजे? अरे काय पाहिजे? अरे काय पाहिजे? कधी पाहिजे? कधी पाहिजे? आतापर्यंत या व्यासपीठावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते येऊन गेले, त्यांच्यापर्यंत आपण आताच पाहिजे म्हणू शकत नव्हते. पण आता सरकारचे आदरणीय मंत्री महोदय झालेले आहेत, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांचे एक दूत बनून झालेले आहेत. ते निश्चित आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवून आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि इथं थांबतो. एकच मिशन, एकच मिशन, हात वर करून एकच मिशन, एकच मिशन. साहेब, ही गर्दी जरी आता कमी दिसत असली तरी सकाळी 11 वाजतापासून आतापर्यंत प्रचंड गर्दी होती. अगदी या शिर्डीचे कोपरगावचे मैदान पूर्ण तुटुंब भरलेले होते. आणि हा पूर्ण महाराष्ट्रातला कर्मचारी आहे, वेगवेगळ्या संवर्गाचा कर्मचारी आहे. केवळ शिक्षक नाही, केवळ प्राध्यापक नाही, केवळ कृषी नाही, केवळ आरोग्य नाही, सर्व कर्मचारी, डिपार्टमेंटचे कर्मचारी इथे एकत्रित आलेले आहेत. आपण मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो. एकच मिशन, सबका मालिक, सबकी पेन्शन. आता गणपतीचा उत्सव चाललाय, गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं जातं. तसेच आपले जे माननीय मंत्री महोदय आहेत हे सुद्धा, यांना सुद्धा संकटमोचक म्हटलं जातं, कारण की वेगवेगळे आंदोलन हाताळण्याचं जे कसब आहे ते मंत्री महोदयांच्या हाती आहे. आपल्यावरील अतिरिक्त कामांचा बोजा जसा मंत्री महोदयांनी कमी करण्याचा प्रयत्न केलाय, तसंच आमच्या डोक्यावरील UPS आणि NPS चा बोजा जो आहे तो उतरवण्याचं काम आपण करावं ही आपल्याला विनंती. माननीय मंत्री महोदय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि माझे 2 शब्द मी आपल्याला सांगतो. या ठिकाणी उपस्थित असलेले
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय विजयश्री खांडेकर, सचिव गोविंदजी उगले, राज्य सल्लागार सुनीलजी दुधे, राज्य कोषाध्यक्ष मिलिंदजी सोळंकी, राज्य सचिव शैलेशजी राऊत, महिला अध्यक्ष मनीषाताई मडावी, आशुतोषजी चौधरी, नदीम पटेल, प्रवीण बडे, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले व्यासपीठावर अन्य सर्व मान्यवर, माझ्या समोर बसलेले सर्व मान्यवर आणि राज्य शासनाचे कर्मचारी आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम उशिरा आल्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. इथून मला संभाजीनगरला जायचं आहे आणि तिथं मराठा आंदोलनाच्या संदर्भातलं आंदोलन चालू आहे. तर त्या संदर्भात काही कागदपत्र हे मला मिळायचे होते आणि त्याच्यामुळे निघायला थोडासा उशीर झाला. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपलं खरं तर अधिवेशनचं पहिलं सत्र हे 3 वाजेपर्यंतच होतं, परंतु आपण तरी पण उशिरापर्यंत या ठिकाणी वाट बघत थांबला, त्याच्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आपण यापूर्वीच उल्लेख केलेला आहे की आतापर्यंत जर कोणी या पेन्शनच्या संदर्भातल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे तर ते एकमेव नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत की ज्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप झाल्यानंतर सर्वांना एकत्र बसवलं, फॅमिली पेन्शन, ग्रॅज्युएटी सर्व सुरू केलं. एवढंच नाही तर 2005 पूर्वी जे कर्मचारी ज्यांच्या जाहिराती निघालेल्या होत्या त्यांना सुद्धा सेवेमध्ये, म्हणजे केवळ असं नाही की ज्यांची अपॉइंटमेंट लेटर झालेली होती, जाहिराती सुद्धा निघालेल्या होत्या, अशा सुद्धा लोकांना आपण जुन्या पेन्शनचा लाभ दिलेला आहे. याच्यानंतर जरा 1 मिनिट मला बोलू द्या. याच्यानंतर आपल्याला 2005 पूर्वी जसं मी तुम्हाला सांगितलं, पदभरतीची जाहिरात, अधिसूचना काही आलेली असली तरी त्यांना या पेन्शनचा लाभ दिला. याच्यामध्ये अर्थात एक कॅटेगरी राहिलेली आहे जी शालेय शिक्षण विभागाची आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जे शिक्षक सेवक आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. राहिलेले जे आमचे शिक्षक आहेत हे टप्पा अनुदानावरचे शिक्षक आहेत आणि त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की हायकोर्टामध्ये असा निर्णय झालेला होता की जोपर्यंत 100% येत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही कर्मचारी म्हणता येणार नाही. तरी पण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची शिक्षक संघटनांनी सुद्धा भेट घेतली आणि त्याच्यानंतर एक कमिटी स्थापन झाली. आमचे जे आयुक्त आहेत शिक्षण विभागाचे यांच्या अध्यक्षतेखाली, आणि जे लोक आपले प्रतिनिधित्व करतात ते आमदार महोदय हे सुद्धा या समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचा अहवाल मला येत्या 2-3 दिवसामध्ये प्राप्त होईल. परंतु त्या अहवालाची एक प्रत, कारण अहवाल असा असतो की ज्याला तुम्ही कमिटी नेमता, त्याच्यावर मेंबर नेमता, त्यावेळेला त्या सगळ्यांच्या सह्या त्या अहवालावर झाल्याशिवाय त्याला अधिकृत स्वरूप येत नाही. परंतु त्याच्यामधल्या काही फिगर्स या माझ्याकडे आलेल्या आहेत आणि त्याचा सगळ्याचा विचार आपल्याला साकल्याने करायला लागेल. ज्याला आपण एखादा निर्णय घेतो त्याला साधारण 1,31,021 एवढा त्यांनी बोजा दाखवलेला आहे. रक्कम मोठी आहे निश्चितपणे. आपला जो एकंदर पगाराची रक्कम आहे त्याच्यापेक्षा रक्कम मोठी आहे, कारण आमचं डिपार्टमेंटच मोठं आहे. 7.5 लाख कर्मचारी त्याच्यामध्ये काम करतात. तरी पण आम्ही याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे. काहीतरी मार्ग या संदर्भात सुद्धा काढण्यासाठी म्हणून ही समिती नेमलेली आहे. आताच आपण उल्लेख केला की जे नवीन आपण केंद्र शासनाने पेन्शनच्या संदर्भात जी UPS योजना केलेली आहे त्याच्या संदर्भात आपली या प्रतिनिधींच्या सोबत, म्हणजे आपल्या वेगवेगळ्या संघटना आहेत परंतु सरकारी कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे त्याच्याबरोबर मुख्यमंत्री महोदयांचं चर्चा ही ऑलरेडी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मूळचं जे आपण ठरवलं की नवीन पेन्शन आणि जुन्या पेन्शन मधला फरक काढायचा, त्याच्यामध्ये असं होतं की जे एकंदर रिटर्न हे आपल्या इन्व्हेस्टमेंटवर मिळेल ते आपल्याला जुन्या पेन्शनपेक्षा कमी असेल असा एक संभ्रम आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होता. ज्यावेळेला समिती नेमली गेली त्यावेळेला राज्य शासनाने ही जबाबदारी घेतलेली आहे की आपल्याला जुन्या पेन्शनमध्ये जेवढे पैसे मिळत होते तेवढेच पैसे नवीन पेन्शनमध्ये सुद्धा मिळतील. त्याच्यामुळे हा संभ्रम कोणाच्याही मनामध्ये असण्याची आवश्यकता नाही. आता मी तुम्हाला जर ऐकून घ्या तुम्ही, UPS मध्ये काय आहे की UPS आणि आपली जी आता ही समितीने आपण महाराष्ट्राची पेन्शन ठरवून दिली याची कंपेअर केली असता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं होतं
की तुम्ही जी पेन्शनची योजना तयार केलेली आहे याच्यामध्ये काही बदल करावे आणि आम्हाला द्यावे. तर याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदयांचा विचार चालू आहे आणि सगळ्यांचाच. मुख्यमंत्री महोदय हे एक प्रतिनिधी असतात संपूर्ण मंत्रिमंडळाचे. जे लोक येऊन आपल्याशी कशात येऊन भाषण करून सुद्धा गेले असते, परंतु ते जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी काही नाही केलं. जे काही केलं ते आदरणीय शिंदे साहेबांनी केलं, कारण ते सर्वसाधारणपणे गरिबांचं दुःख जाणणारे मुख्यमंत्री आहेत. तुम्हाला एकच सांगायचं झालं तर पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडचे जे गोरगरीब असतात त्यांना औषधोपचाराची गरज लागते, त्याला सगळे मिळून 20 कोटीच्या आसपास खर्च केला गेला आणि तोच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्या काळामध्ये तेवढ्याच कालावधीमध्ये 300 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. कारण त्यांना गरिबांची दुःख समजतात. एक सर्वसाधारण रिक्षा चालक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करून महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर ते बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी मला आपल्याला हे सांगण्यासाठी पाठवलेलं आहे की तुमच्या ज्या काय मागण्या असतील, जुन्या पेन्शन आणि नवीन पेन्शन मध्ये जो काय फरक तुम्हाला वाटतो, या संदर्भात आपण निश्चितपणे चर्चा करू हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या संदर्भात तुमचं जे काय म्हणणं आहे, कारण आपण कमिटी नेमली, कमिटीने अधिक सुधारणा सुचवल्या. जुन्या पेन्शन एवढाच आर्थिक लाभ हा नवीन पेन्शन योजनेमधून तुम्हाला दिलेला आहे. कारण फरकाचा जो सगळा बोजा आहे हा सरकारने स्वतःवर घेतलेला आहे. त्याच्यामुळे फरक काय राहिलेला नाही, परंतु तरी पण आपल्या काही मागण्या आहेत की त्या मागण्या निश्चितपणे त्याचं कुठेतरी आपल्याला एकत्र बसायला लागेल. आणि ज्या लोकांनी उदाहरणार्थ राजस्थानने सांगितलं जुनी पेन्शन देतो म्हणून, त्यांनी फक्त जे तुमचे जमा पैसे होते ते पैसे वापरले. पेन्शनच्या संदर्भात पुढे काहीच कारवाई झाली नाही, कारण केंद्राचा हिस्सा त्यांना मिळाला नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र शासन असं एक शासन आहे की जे ठरलेल्या वेळेला आपला पगार देतं, ठरलेल्या वेळेला आपली पेन्शन देतं. आता तर असं केलेलं आहे की थेट पगार हा तुमच्या अकाउंटला जमा होतो. आमच्या शिक्षकांचा सुद्धा थेट पगार आपल्या अकाउंटला जमा होतो. अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन काम करतं आणि त्याच्यामुळे आपण एकत्र बसूया हा निरोप दिलेला आहे. आणि याच्यामध्ये काय सुधारणा करायची आपण 100% सुधारणा करू हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य असंच चालत नाही. राज्यामध्ये काही नियम पाळायला लागतात. जसं टप्पा अनुदानाच्या संदर्भात हायकोर्टचा निर्णय आमच्या बाजूने आहे. खरं तर वेगळा निर्णय घेण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांना नव्हती, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी कमिटी नेमली, त्याच्यामध्ये किती बोजा आहे तो काढायला सांगितला. कारण एकदा आपण बोजा मान्य केला तर तो बोजा आपण दिला सुद्धा पाहिजे. नुसतं तोंडी बोलून शासन चालत नाही. कोणी येईल आणि सांगेल आम्ही असं करतो म्हणून. त्यांनी करून दाखवलं का? त्यांचं सुद्धा 2.5 वर्ष राज्य होतं, काही नाही करू शकले. जी काय तुमची ग्रॅज्युएटी दिली, जी काय फॅमिली पेन्शन दिली, एवढंच नाही तर ज्या लोकांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्यांना सुद्धा जुनी पेन्शन या सरकारने लागू केलेली आहे. कारण मी सुद्धा या खात्याचा अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो, त्यावेळेला तुमच्यासाठी वन टाइम सेटलमेंटचं एक पॅकेज दिलेलं होतं. तोपर्यंत ते पॅकेज सुरू होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी हा कारभार स्वीकारल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांचं दुर्दैवी निधन झालंय त्यांना सुद्धा जुनी योजना मान्य केली. आता नवीन जुन्या योजनेमध्ये जो काय फरक आहे तो आपल्याला पुढच्या काळामध्ये तुम्ही आपलं जे शिष्टमंडळ असेल ते आपण शिष्टमंडळ घेऊन मुंबईला या, आपण निश्चितपणे याच्यावर करू. त्यानंतर आपला जो शिक्षकांचा प्रश्न आहे टप्पा अनुदानाच्या, तर टप्पा अनुदान असं असतं की 20% काही लोक असतात, 40% जातात, 60% जातात, 80% जातात. त्याच्यामुळे जसं सरकारी नोकऱ्यांचं पे स्केल असतं तसं नाही, हा एक वेगळा विषय आहे. त्या संदर्भात सुद्धा बोलायला लागेल. परंतु हा अहवाल ज्यावेळेला माझ्याकडे येईल सगळ्या सदस्यांच्या सह्या करून, त्यावेळेला या अहवालाच्या संदर्भात 1 आठवड्याच्या आत बैठक घेतली जाईल आणि त्याच्यामध्ये काय करता येईल त्याच्या संदर्भातला आम्ही सुद्धा प्लॅनिंग कमिटीला कळवू. टप्पा अनुदानाच्या संदर्भात सुद्धा एक GR काढायचा आहे. मी सांगितलेलं की 18 तारीखला आमची कॅबिनेट आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आता मी येण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी वित्त सचिवांना फोन केला आणि सांगितलं की टप्प्याच्या संदर्भात जो GR काढायचा आहे तो सुद्धा द्यायची त्यांनी सांगितलेलं आहे की त्याचे कॅबिनेट निर्णय घ्या आणि तो सुद्धा देण्याची व्यवस्था करा. मी ज्यावेळेला या खात्याचा मंत्री झालो त्यावेळेला मला सांगत होते की 200 कोटी रुपये द्या, आम्ही टप्पा पुढचा घालतो. त्यात म्हणाले 500 कोटी द्या. मी टोटल 1100 कोटीचं पॅकेज दिलं. का दिलं? एकही मनुष्य वंचित राहायला नको आणि आमची हीच भूमिका आहे. त्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका असेल तर ती काढून टाका. जेवढी पेन्शन जुन्या पेन्शन योजनेमध्ये मिळत होती तेवढीच नवीन पेन्शन योजनेमध्ये मिळेल त्याचे मी तुम्हाला हे करतो. आणि त्या संदर्भात सर्वांनी शांत राहावं. साहेब आपली भूमिका मांडत आहेत. तुम्हाला
हे बघा, प्रत्येकाचे अधिकार असतात. तुम्ही तुमचे अधिकार तुम्ही वापरू शकता. आणि ज्या वेळेला तुम्ही बघितलं की राजस्थानची काय स्थिती झाली, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की वेळेवर पगार मिळणं, वेळेवर पेन्शन मिळण्याला किती महत्व असतं. बोलाची कडी, सर्वांनी शांत राहा. बोलाची कडी आणि बोलाचा भात चालत नसतो. इथं प्रत्यक्षात पैसे हे प्रत्येकाच्या अकाउंटला ठरलेल्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जमा होत असतात. आणि ती परंपरा महाराष्ट्राची आपल्याला कायम ठेवायची आहे. अशी अनेक राज्य आहेत की जी 5-5 महिने आपल्या सरकारी नोकरांचा पगार घालत नाही. तसं महाराष्ट्र राज्य नाही आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तुमच्याशी चर्चा होते, निर्णय घेतले जातात आणि जे निर्णय घेतले जातात त्याची अंमलबजावणी सुद्धा ठरलेल्या दिवशी केली जाते. आणि त्याच्यामुळे मला काही हे अधिकार देऊन पाठवलेले नाही की इथे येऊन काहीतरी अनाउन्समेंट करा. मला हे अधिकार दिलेले आहेत की इथं जाऊन तुमचं म्हणणं ऐकून घ्या. या म्हणण्यामधून आपण काय करू शकतो ते तुम्ही समजून घ्या आणि ते करण्याचा आपला निश्चितपणे प्रयत्न राहील. एक ठोस आश्वासन आपल्याला मुख्यमंत्री महोदयाने दिलेलं आहे. त्याच्यामुळे कालपर्यंत इथे यायला लागेल असं मला वाटलेलं नव्हतं. परंतु काल रात्री मला मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले की आज उपराष्ट्रपती त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे मी स्वतः जाऊ शकत नाही. माझ्या वतीने तुम्ही चला. त्यांचं जे शिष्टमंडळ असेल त्यांना तुम्ही निमंत्रित करा. 1 आठवड्यामध्ये त्यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल आणि त्याच्यानंतर जसा तुमच्या संदर्भात ग्रॅच्युइटीचा निर्णय घेतला, ते निर्णय ताबडतोब होत नाही कारण त्याला कमिटी असते, कारण फायनान्शियल बोजा असतो. तुम्ही सुद्धा सरकारी कर्मचारी आहात. आपल्याला आपण सर्व मिळून हे राज्य चालवतो. राज्य काय आम्ही एकटे नाही चालवत, राज्य आपण सगळे मिळून चालवतो. त्याच्यामुळे आपण सुद्धा कसं एकत्र असल्यानंतर भावना प्रक्षुब्ध असतात मी समजू शकतो. तुमच्या भावनेची आम्ही कदर करतो. तुमचं शिष्टमंडळ आल्यानंतर त्याच्यावर पॉझिटिव्ह चर्चा केली जाईल आणि ज्याप्रमाणे ग्रॅच्युइटीचा, फॅमिली पेन्शनचा प्रश्न सोडवला गेला त्याप्रमाणे कशा रीतीने सुलभता आणता येईल याच्याबद्दलचा आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. आपण सर्वांनी मला या ठिकाणी येण्याची संधी दिली, आपल्याशी हितगुज करायची संधी दिली, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि त्याच्याच बरोबर आपण असं म्हटलेलं आहे की 10% जी, कारण मी इथे शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा आलेलो आहे की माझ्याकडे एक अशी मागणी केलेली आहे की 10% राखीव जागा ठेवलेल्या होत्या शिक्षकांच्या भरती, त्या भरतीच्या सुद्धा 1 आठवड्यामध्ये ती 10%ची भरती सुद्धा सुरू केली जाईल असं आपल्याला आश्वासित करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांची भूमिका इथे मांडलेली आहे. आपल्याला चर्चेसाठी, लक्षात घ्या, आपल्याला चर्चेसाठी पाचारण केलं आहे. तरी आपण आपली जी भूमिका आहे, जो देईल पेन्शन त्याला देऊ समर्थन, वोट फॉर ओपीएस हे आपलं जे आहे ते चालूच राहील. तरी माननीय महोदय मित्रांनो आले. हॅलो मित्रांनो, तुम्ही जर ओरडाल तर आपलं म्हणणं त्यांना सांगणार कसं आहे. प्रतिनिधी मंडळ त्यांच्यासोबत बोलत आहे. आपण कृपया शांत राहावं. 2 मिनिटं शांत राहा. तरी मित्रांनो आपली मागणी, आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत. महोदय, माननीय मंत्री महोदय इथे आले त्याबद्दल त्यांचा आभार. आपण आपली जी भूमिका आहे, आपल्या सगळ्या भावना रास्त आहे आणि आपण आपल्या भावनेसोबत आहोत. हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते. वोट फॉर ओपीएस. जो पेंशन बहाल करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. जो पेंशन बहाल करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. आणि नक्की तुमच्या आमच्या भावना रास्त आहे. त्यांची भूमिका मांडलेली आहे, आपण आपली भूमिका मांडलेली आहे. आपण आपली शपथ घेतलेली आहे. फक्त 10 मिनिटं थांबा. आपल्या सर्वांना विनंती, शेवटचे 2-4 ठराव आपल्या उपस्थित घेण्यात येणार आहे. सर्वजण 10 मिनिटासाठी थांबा. मित्रो, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. हे आपलं खुलं व्यासपीठ आहे, एखाद्या पक्षाचं व्यासपीठ नाही. प्रत्येक पक्षाने त्यांची भूमिका मांडलेली आहे. आपल्याला काय करायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. त्याच्यामुळे कोणीही येणाऱ्या पाहुण्यांचं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. शेवटी बॅलेट इज बुलेट.
आपल्याला काय करायचंय ते आपण ठरवू. फक्त प्रत्येक पक्ष येऊन आपली भूमिका मांडू द्या, काय अडचण आहे. त्याच्यामुळे सर्वांनी कोऑपरेट केलं. आपल्या मनामध्ये किती भावना तिथं उचलण्यात होत्या मला माहिती आहे, किती तुम्हाला आवाज करावाचं वाटत होतं मला माहिती आहे, पण तुम्ही त्या सगळ्या आमच्या बोलण्यानुसार दाबून ठेवल्या. यासाठी तुमचे हात जोडून मी आभार मानतो. खूप खूप थँक्यू. पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.